जाधव आणि विघ्नेश चेटे नाश्ता घेऊन जा पंच जा तू फायनल मार्ची शिकून घे नंतर मोठ्या टुर्नामेंटला पाणी पिऊन जातोस काय ये पाणी पी होच हेच अनुभव घ्यायचे असतात नंतर मोठ्या टुर्नामेंटला नंतर मग इथे चुकलं तरी चालेल पण मोठ्या टुर्नामेंटला चुका नाही पाहिजे सगळे अनुभव पाहिजे धन्यवाद पप्पा दादा राठडे उमेश खरे प्रतीश बोगटे आपण यायचं आहे कॉमेंट बॉक्स मध्ये आपण चौकाने जिम्मेदारी घेतलेली आहे उमेश खरे रुपेश राठडे प्रतीश बोगटे आणि मी फोदे रे फोदे प्रतीश बोगटे पैसे भेटल्यानंतर जाऊ नका 2000 भेटेल म्हणून गावासाठी या इकडे फोदे रे फोदे आला राग तर खाईल वाघ उमेश खरे जे पाटील सर तुम्ही पण या पुढच्या एक्झिबिशन मॅचची सुद्धा तयारी करायची आहे आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होते साहिल सुरेख चेंडू आणि थोडा अलंकार शॉर्ट पिच चेंडू होता चेंडू कट होते कट केला चेंडू होते पॉइंट क्षेत्रामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतो तो शार्दूल पुन्हा एकदा अलंकार एसआर वॉरियर्स आणि अविनाश फायटर्स एसआर वॉरियर्स कडून फलंदाजीसाठी आलं तर निलेश आणि विनेश पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट सुरेख चेंडू व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी दॅट वाज just pitching outside the off and move away from the batsman doesn't know what should I do for to play that delivery. It's a fantastic delivery from Alankar on the fire strike and right Nilesh next ball to the Alankar to Nilesh. What a fantastic delivery that was. It's a magnificent delivery, just pitching outside off and nick and protect the wicket keeper. सुरेख गोलंदाजी केली आणि हा जर बॅटर आपण पाहिलं तर पप्पू दादा की अलंकार जाधव हा भाचा आहे आणि निलेश राठडे हा मामा आहे मामाला भाचा किती चित केलेलं आहे सुरेख हा हे दृश्य खरोखर कॅमेरामध्ये कॅप्चर करायला पाहिजे सुरेख गोलंदाजी करतो अलंकार धावसंख्य होते ती एक धावा 3 चेंडू जोपर्यंत खेळ झाला 3 चेंडूमध्ये 1 धावा आणि 1 विकेट धन्यवाद पुन्हा एकदा पुढला चेंडू अलंकार सुरेख एक अलंकार साठी मी एक शेर बोलतो कि खरोखर अलंकार ये किसी की जय कार नहीं होती कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती खरोखर अलंकार ने एवढा लहान वयात कुणाचाही कोण आपण गोडवा करत नाही खरोखर आपण जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळेस आपले नाव घेतात या लहान वयात सुद्धा आणि मी पाहिलेलं आहे की कूलर घेतलेला आहे किंवा टेबल फॅन घेतलेला आहे अजूनपर्यंत मला वाटतं आठवीला असेल पुन्हा एकदा अलंकार टू दीपेश राठडे पुढे शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि बोल करत होता चेंडू जाता सरळ शॉर्ट मिडविकेट रिझर्व धावसंख्या स्थिर राहिलो धावसंख्या होते ती एकच धाव काय सुरेख गोलंदाजी करतो अलंकार धन्यवाद पुन्हा एकदा अलंकार आपल्या षटकाचे 5वा चेंडू घेऊन आता मात्र शॉर्ट पिच चेंडू तर खटका काय गोलंदाजी करतो सुरेख
गोलंदाजी करतो अलंकार. नक्कीच पप्पूदादा, खान तशी माती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. युवी जय जयकार नहीं होती. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. खरोखर अलंकार मी पाहतो, परवा दिवशी खामला मॅच हारला, त्यानंतर त्याने एवढे बडबडले. सकाळी 6 वाजता येऊन प्रॅक्टिसला आला. माझा मित्र आहे म्हणून मी बोलत नाही, पण तेवढी मेहनत पण करावी सगळ्या खेळाडूंनी. या सगळ्या खेळाडू दाटाबाजी खेळाडू म्हणजे आपले खेळाडू. पण एकदा अलंकार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता माझा शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा कट करता. काय गोलंदाजी केली एका षटकामध्ये. श्रीकांत मला सांगतो की एकच धाव दिली आणि 2 विकेट घेतले. धन्यवाद पप्पू दादा. पुन्हा एकदा एका षटकामध्ये धावसंख्या होती ती एकच धाव. 2 फलंदाज अलंकारने बाद केलेत. विनेश आणि दीपेश आउट झालाय. आता मात्र स्ट्राईक एंड आहे. पुन्हा एकदा हार्ड हिटर फलंदाज निलेश मस्कर. निलेश मस्करचा यावर्षी फॉर्म जरा थोडासा ढासळला. ठीक आहे, आपण समजू शकतो. लग्न आला, मुलगी झाली, त्याला मुलगी झाली, त्यासाठी सुद्धा शुभेच्छा आहेत. लग्न आलं तर थोडाफार माणूस ढासळतो. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय तो हॅरी. पुन्हा एकदा अलंकारचा भाऊ हॅरीचा आता माझा रिव्हर्स स्वीप मारण्यापर्यंत बॅटची कड्या घेऊन जातो. शॉर्ट थर्ड मध्ये एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी जाते. 2 धावा पूर्ण. तर खरोखर सुंदर फलंदाजी निलेशसाठी. हॅरी काका, हॅरी या काकाने चष्मा लावला काय आहे. धन्यवाद पप्पू दादा. आता मात्र तिसरा चेंडू आहे तर निर्धाव टाकला. दुसरा चेंडू हॅरी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. बोल्ट होतोय निलेश. What a fantastic shot that was. Just a shot of line delivery and what a catch there in the square leg region. What a wicket. It's the golden wicket for the match. Harry bowled fantastically. He bowled first delivery to the two runs, second ball just a dot ball and third delivery. What a big fish Harry has got. Nilesh Baskar is a fantastic batsman. Nilesh Baskar knows all over the Raigad district there are, and what a golden wicket there was. Score just to stay on the 10 runs, 3 runs. Oh, what a fantastic bowling there. Harry is a vast experienced person, and Nilesh also there are plenty of matches Nilesh has played into their life. New batsman comes to the what a batsman name. Ankit Khare also played for the Goa Association. There are Goa Association. Harry bowled to the Ankit. It's a slow delivery. What a shot there. It's a high delivery. High catch. Oh, just missing a deep square like fielder. There are running between. Score move on to the 5 runs. There are very intelligent cricketer. We know Harry is a very intelligent cricketer. We saw there are slow and delivery. Next delivery and there is oh what a catch there are jump here.
Sarthik. Enter out. नॉनस्टिक इंडिया फलंदाज कोण आहे? साई राठाडे. आपण पहिले 2 षटकाचा इथे खेळ झाले. पहिल्या षटकामध्ये आलेकाने एकच धाव दिली आणि 2 फलंदाज बाद केले. दुसऱ्या षटकामध्ये त्याचे काका हैरी जाधवला त्यांनी 5 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले. आता मात्र गोलंदाजीसाठी येते तो शुभम जंप्या. स्ट्राईक एंडला आहे तो. साई नॉन स्ट्राईक एंडला आहे तो. रोहन मस्कर. खरोखर सुंदर गोलंदाजी केली साई. अलंकार आणि जंप्या यांनी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते तो जंप्या. काय सुंदर चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रुपेशजी राठडे. सुरेख फटका. आता होतं राज राठाडे. राज राठाडे विषयी बोलायचं म्हणजे हा ईश्वरकारचा खेळाडू आहे आणि कवा बोवायचं राहतोय. कवा बोवा म्हणजे कवा बी त्यांच्या आजोबांची आठवण येते आम्हाला. आणि यांची दुसरी ओळख म्हणजे यांचे स्टेटस बघताना आम्हाला कंटाळा येतो. अनिकेत भाईचे स्टेटस असतात. करून कंटाळा येतो. राज जास्त स्टेटस नको ठेवू. आम्हाला माहिती आहे अनिकेत भाईचं तू जवळचं आहेस. आम्ही पण होतो काहीतरी जवळच्या कोणाची. लाईव्ह होली आहे. धन्यवाद बापू दादा. पुन्हा एकदा झंप्या गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट. आणि आता मात्र स्ट्राईक एंड आहे तो नवीन फलंदाज. कृपया आपण एक प्रतिनिधी पाठवा. टी शर्ट दिले 20 दिले, 25 दिले, 30 दिले. कल्पेश शेळके पण एक प्रतिनिधी पाठवा. पुन्हा एकदा शुभम जंप्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करेल कल्पेशसाठी. कल्पेश हा कबड्डीपटू क्रिकेटपटू आणि पुन्हा एकदा स्वतःने रूम बनवून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काय सुरेख फटका मारला हो कल्पेश शेळकेने. खरोखर वाकेने जोडले. म्हणजे काय त्याचा खेळण्याची स्टाईल आहे की थोडं 2 पावले पाठीवरून ऑफ साइड. त्याची स्ट्रॉंग पॉइंट ऑफ साइडला खेळणं. पुन्हा एकदा शुभम मोरे गोलंदाजी करे कल्पेशसाठी. आता मात्र टॉपेज झालाय आणि झेल सोडतोय. खरोखरच धावसंख्येने 1 ने वाढत. धावसंख्या होती ती 11 धावा. अजूनपर्यंत स्कोर काही कमी नाही, कमी आहे. शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंड आहे तो
माइंड खेळतो तो डोक्याने फक्त चालतो. बघा तुम्ही त्यांनी कसा डोक्याने फटका मारला. बहुतेक 4 धावा होतील. 4 धावा धावसंख्या 4 धावसंख्या होती ती. होती ती. श्रीकांत 15 धावा होत आहेत. 3 षटकाचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालेला आहे. मी प्रत्येक व्यक्तीला विनंती करतो आपण व्यासपीठाला उमेश खेडे जे जे पाटील सर या कुठे असेल तर. रुपेश सटाणे झोपलेले आहेत कारण काल वारताच नाईट होती त्यामुळे झोपलेले आहेत ते का उठणार नाही लवकर. विनंतीला फोन लावावा लागेल. आता मात्र कवा भुवांचा नातू राज 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 पुन्हा करणार का राज. अनिकेत भाईचा खंदा समर्थक. हा हा सुंदर डिलिव्हरी. तुम्ही पंचाची उद्धत घालायची नाही काय ते पंच डिसिजन देतील. काय सुंदर चेंडू टाकलाय राज यांनी. राज खरोखर चांगला टर्न काढतो पण तो यशवंतकर मध्ये का याला कावील उतरायला का मला समजत नाही. कावील झालेली काय जाटामध्ये प्लेयरला कावील झालेली. पुन्हा एकदा राज. हा आता माझा सुंदर फटका पण चेंडू हवे झंप्या येते झंप्या भरताच फॉर्म मध्ये खरोखर सुंदर झेल लॉंग ऑफच्या दिशेने कमांड. युनियन कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी राठाटे आणि स्वप्नीलजी शिंदे हे सुद्धा आलेले आहेत. त्यांचं व्यासपीठावर आगमन आहे. पुन्हा एकदा राज राज भलताच फॉर्म मध्ये. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. नवीन फलंदाज MP3 मधला तिसरा आउट आहे. MP3 मधला योगेश 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 आहे योगेश. पहिला आपला सचिन तिसरा महेश तिसरा हा MP3 मधला. हा सुरेख गोलंदाजी करतो राज हो खरोखर. ह्याने सुरेख विश्लेषण केलास पण तू ह्या गोष्टी करू नको रे आयुष्यात. जर गेम तुझा जात चालला मी आता सरळ बोलतोय एवढ्या लोकांसमोर जरा थोडीशी आपली शायनिंग कमी कर जरा. पोदे रे पोदे. चला सुरेख गोलंदाजी करतोय राज. का बॉलचा राज म्हणजे काय आजोबाचं नाव काढतो राज हा. खरोखर त्याची ओळख करून दिली. अनिकेत भाईचा खंदा समर्थ कावली उतरायला धाकट्याबाईची कावली उतरायला तो यशवंत कार मध्ये गेला. त्यानंतर त्याची लिगामेंट पण सुद्धा गेली. मी पाहिलं जरा कानावर आला लिगामेंट पण गेले. लग्नात असताना सुद्धा गोलंदाजी करतोय. परंतु श्रीकांत मी सांगतो की ज्याचा गेम असतो ना तो कधी लपत नाही कुठे जाऊ दे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आहे तो. कोण फलंदाज आहे. सुरेख चेंडू आता बॅकफुट जाऊन कट करत होता निर्धाव चेंडू. XYZ विशाल 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 भगत विशाल भगत हा सुद्धा कबड्डीपट्टू आहे. हा सुद्धा वेगळा ट्रॅक वर माझ्या कानावर आला पण मी आता माईकवर बोलू शकत नाही. पुन्हा एकदा राज होली आहे. पुन्हा शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे ना आता माझ्या बॅकफुट जाऊन बॉल केला आणि सरळ जंप्याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा फलंदाज बाद.
खरोखर सुंदर गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. हाही निर्धाव चेंडू आहे विघ्नेश. ओके ओके. कवा घ्यायचा नातूने कवा बिने खरोखर तेव्हा तुझ्या आजूबाजू काय रवी दादा कुठं आहे तर कवा बी तेच सांगायचं का आमचा रवी झोपलेला आहे असं. खरोखर सुंदर गोलंदाजी की राज. हॅट्सअप आहे तुला. सुरेख गोलंदाजी. धावसंख्या होते ते 4 षटके अखेर 15 धावा. हॅलो प्रतीश उमेश खैरे जय जय बडेसर आणि रुपेश अड्डाडे तर झोपलेले आहेत. कोणतरी या मला सोडायला श्रीकांतच करत. दरम्यान ठाण्याचे आमचे एकनाथजी शिंदे यांचे खंदे समर्थक श्यामजी भुकटे होळीसाठी आले त्यांनी ह्या खास डीपी साठी आले. त्यांना व्यासपीठावर आमंत्रण होतं. श्यामजी भुकटे कृपया यायचं आहे. श्यामजी भुकटे या इकडे व्यासपीठावर या प्लीज प्लीज. जरा ठाण्यावरून आले तुम्ही लेख बघायला आणि गावकीचा कार्यक्रम भरपूर आहे. श्यामजी भुकटे आले या. मी विनंती करतोय की पप्पूदादा आणि भगवाजी जाधव यांचा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा. श्यामजी भुकटे कृपया या. राज राठाडे पॅन्डल मध्ये संपर्क साधायचा आहे. राज राठाडे श्रेयस 11 टाटा आणि छत्रपती वॉरियर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ज्ञानेपैकीसाठी पॅन्डल मध्ये यायचं आहे आणि राज राठाडे पॅन्डल मध्ये संपर्क साधायचा आहे. पाण्याचे जार संपलेले आहेत. फोन करा त्याला. सोळा धावांची आवश्यकता आहे. अविनाश फायटर संघाला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. शुभम मोरेंच्यासाठी एक सुवर्ण संधी. आपल्याला प्रत्येक षटकारासाठी श्रीकांत मोरे यांच्याकडनं 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावांची केल्यात सफल ठरले ते फलंदाज अली जाधव. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होती ती बिनगडी बाद 2. कच्चा क्षेत्ररक्षण सार्थक यांचा आणि चेंडू सीमारेषे बाहेरच्या धावेसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 6. षटकातील 3रा चेंडू. सामना करतो तयारी. नो चेंडू. क्रीडचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 7.
वाटते धावसंख्या होती ती 15. एका धावाची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 1 धावा विजयासाठी.